भावगीताचे कार्यक्रम व्हायला लागले, शास्त्रीय संगीताचे कार्यक्रम व्हायला लागले आणि आता जर उत्सव बघितला हा उत्सव अतिशय वेगाने बदललेला आहे. जो सोशल मीडियाचा वापरही होतोय त्याच्यामुळे उत्सव हा साता समुद्रात मावळ गेलेला आहे. पण हे सगळं करत असताना संकल्पना आहे स्वराज्य मिळालं तू अद्याप कसं आपल्याला परावर्तित करायचं त्याची योग्य जर असेल पण समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी समाजून पुढे आला पाहिजे. त्याला मदत शासन प्रशासन नक्की करतो पण सगळ्या गोष्टी या शासन आणि प्रशासनावर टाकून आपल्याला जमणार नाही. त्याबरोबर हा अतिशय महत्त्वाचा प्रभावी असला आहे आणि आपण गणेशोत्सवात काय केलं पाहिजे याचा मात्र आपल्याला विचार करायची नक्की वेळ आलेली आहे. आज एवढे असामी निवडणूक आहे तुम्ही म्हणताय ढोल पाशाच्या नादात नाही त्या मोऱ्याचे जयघोषात आपला बाप्पा पाठी म्हणून विराजमान आहे. नक्की आपण काय मिळवतोय हे जर बघायचं असेल तर ते दरबारामध्ये सर्वांनी गणेशोत्सवाची मिरवणूक बघा. आपण गणपती मिरवताना त्याला धार्मिक महत्त्व देऊन आपण धर्माच्या नुसारच त्याचं विसर्जन केलं पाहिजे हे नक्की आहे. मंडळ दरवर्षी 5 विद्यार्थी दत्तक घेतात. 2003 पासून श्री कस्ता गणपती पुरस्काराने नामवंत व्यक्तींचा सन्मान करण्यात येतो. मंडळाला दत्तक घेतलं. या गावात पाण्याचं दुर्भिक्ष होतं. यावर पर्याय काढला. मंडळानं इथे 1,00,000 लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधली आणि जलशुद्धीकरण यंत्रणाही बसवली आहे. परिसंवाद, रक्तदान शिबिर यासारखे अनेक सामाजिक सांस्कृतिक उपक्रम मंडळ दरवर्षी राबवत आहे. सेवेत इतकी वर्ष निरपेक्ष भावनेला काम देणारी मंडळी पाहिली. या हेतूनं हा उत्सव साजरा करण्याचे मूल्य होते. तो हेतू सफल झाल्यासारखं वाटतं. निर्माण एक ताकद निर्माण व्हावी हा आमचा सार्वजनिक गणेशोत्सवामागील मूळ हेतू होता. पण आज स्वराज्य मिळाल्यानंतर सुराज्य निर्मितीसाठी राष्ट्र उभारणीसाठी या उत्सवाचा वापर व्हावा असे वाटते आणि जसे घडलेले आहे. राज करून सुराज करणे